तुम्ही पण अशा शेगडीसाठी कंटाळले आहात की त्याच्यावरती ते डाग जमा झाले, ते जातच नाहीत. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या पण शेगडीवर ना असेच खूप सारे डाग होते, खराब झाले होते. जे कॉर्नर्स असतात ना तिकडे एवढं चिकट झालं होते, फोडणी वगैरे त्याने तेल वगैरे खाली पडतं. त्याच्यामुळे ना कितीही घासलं, कितीही काय केलं तरी ते जातच नव्हतं. सो मी एक उपाय माझ्याकडून मी सुचवला आहे. सो तुम्हालाही पाहिजे असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडंसं पाणी घेतलं आहे. सो मी या पॅनमध्येच पाणी घेतलं आहे. थोडंसं डिटर्जंट म्हणजे आपण ज्या डिटर्जंटने भांडी असतो ना ते घेतले. थोडंसं विनेगर घेतलं आणि खाण्याचा सोडा बेकिंग सोडा असेल तो सर्व मिक्स करून घ्या. आणि आपल्याकडे जे क्राऊन असतात ना, म्हणजे शेगडीचे जे क्राऊन असतात त्याच्यामध्ये बुडवून साईडला ठेवा. आणि जे शेगडीचे मधले जे बर्नर असतं ना तोही बुडवा आणि साईडला ठेवा. म्हणजे त्याच्यावरती जी चिकटपणा असेल सर्व निघून जाईल. आणि त्याच पाण्याने ना शेगडी एकदम घासून पुसून घ्या. जसं आपण भांडी घासतो तसंच वगैरे घासून पुसून घ्यायचं. आणि जर नाही घासलं तर त्याच्यावर थोडंफार ना अजून जो डिटर्जंट विनेगर आणि बेकिंग सोडाचं पाणी ना परत एकदा टाका. आणि 2 मिनटं ठेवलात ना तरी चालेल, ते आपोआप निघून जाईल. त्याच्यावरती काही घासायची वगैरे गरज लागत नाही. मी ब्रशने वगैरे क्लीन करत होते जे बाजूची चिकटपणा वगैरे होता ना तो जाण्यासाठी. सो हा उपाय नक्की ट्राय करा. थोडाफार का होईना माझं ॲटलिस्ट 90% सर्व क्लीन झालं होतं, एकदम परफेक्ट झालं. जशी नवीन शेगडी वगैरे तशीच झाली होती. कारण की दूध वगैरे पडलं होतं ते काळं वगैरे पडतं, साई वगैरे पडलं होतं ते काळं वगैरे पडतं, चिकटपणा असतो जो अजून काही काही त्याच्यावरती पडतं, तेल वगैरे पडतं, फोडणी देताना सर्व काय त्याच्यावरती पडतं. त्याच्यामुळे ना हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. सो मी हा केला होता, त्याच्यामुळे मला खूप सारा फायदा झाला. अगोदर माझ्याकडे इतका घाण असायची शेगडी, त्याच्यावरती मला विचार करायला लागायचं की हे काळेपणा वगैरे कधी जाईल, कसं जाईल. पण मी तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला कसं काळेपणा वगैरे होतं नाही. आता माझी शेगडी कशी क्लीन वगैरे दिसते ते तुम्ही ना फक्त टाकल्यावरती ना पाणी 5-7 मिनटं ना असंच ठेवा. त्याच्यावरती काही घासू नका, काही परिणाम करू नका. फक्त एकदा ना त्याच्यावरती रफ आपण कशी भांडी घासतो तशी फक्त घासून घ्या. आणि बघा ना किती क्लीन झाली आहे. आणि जशी नवीन दिसते ना तशीच झाली आहे. त्याच्यावरती काहीच काळा वगैरे राहिला नाही. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग अवर चॅनल, वॉचिंग अवर व्हिडिओ. आपण भेटूया नेक्स्ट नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.